मांडाव झाला वसाड सारा, पळत सुटलं वऱ्हाड. पळत सुटलं वऱ्हाड, लांडगा शेळीचा करतोय फराळ. माणूस काय अन गाढाव काय, जाईल तकडं बाम करतय, कसं ढोंग करतय. लबाड लांडग स्वांग करतय. मंडळी नमस्कार. लबाड लांडग्यांच्या सध्या चांगल्याच चर्चा व्हिडिओ बाहेर येत आहेत आणि हे लांडगे लोकशाही रूपी शेळीचा कसा फराळ करतायत हे लक्षात येतंय, दिसतंय, सर्वांच्या नजरेसमोर येतंय. आजपर्यंत या लांडग्यांना आपण जे काही सभ्य अशा मुखवट्या आड बघितलेलं होतं ते मुखवटे गळून पडताना दिसत आहेत. या लांडग्यांचे वरून असणारे सात्विक, सभ्य, बुद्धिमत्तेचा आव आणणारे, समाजसेवा करण्याचा आव आणणारे मुखवटे गळून पडतायत. विज्ञानाच्या प्रगतीमुळं म्हणा, CCTVच्या मेहरबानीमुळं म्हणा किंवा अन्य कोणत्याही कारणामुळं म्हणा, पण हे सर्व लबाड लांडग्याचं ढोंग उघड पडतंय आणि लांडगा खऱ्या अर्थानं सर्वांसमोर येतोय. तो राजकारणातला असेल, अध्यात्मातला असेल, कुठल्याही पेशामधला असेल, मात्र असा लबाड लांडगा सध्या कशा रीतीनं समाजातल्या शेळ्यांचा किंवा शेळीसारख्या दुर्बल बनलेल्या आपल्या लोकशाहीतल्या जनसामान्यांचा बळी घेतोय हे दिसून येतंय. आणि मग दादांचं एकटा जीव सदाशिव या 1972 सालच्या धमाल अशा चित्रपटातलं गाणं आठवून जातं. लबाड लांडगं ढोंग करतंय, लगीन करायचं स्वांग करतंय. समाजातल्या वेगवेगळ्या घडामोडी, घटना यामधलं विडंबन दादा अतिशय मार्मिकपणे आपल्या चित्रपटाच्या कथेतून, संवादातून, अगदी गीतांमधून सुद्धा मांडायचा प्रयत्न करायचे. त्यांच्या चित्रपटाची गाणी हा सुद्धा एक अतिशय व्यंगात्मक आरसा असायचा आणि असंच हे व्यंगात्मक आरसा दाखवणारं, सामाजिक गोंधळ दाखवणारं गीत जगदीशजी खेबुडकर यांनी लिहिलेलं आहे आणि तितक्याच ढंगतदारपणे गायलेलं आहे जयवंतजी कुलकर्णी यांनी. बहारदार असं संगीत दिलंय संगीतकार राम कदम यांनी. एखादी छोटी रूपक कथा असावी तसं हे गाणं आहे. बालगीताच्या माध्यमातून पुढं जाणारं, मात्र अगदी मोठ्या मंडळींना महान असा संदेश देणारं हे गाणं आहे. आपल्याकडं रूपक कथांची खूप मोठी परंपरा आहे. रूपक कथांच्या माध्यमातून मोठं तत्त्वज्ञान किंवा संदेश आपल्याकडं पार अगदी पुराण कथांपासून दिला जातो. तसंच हे गाणं आहे. एक लांडगा लग्नाचं ढोंग करतोय, लग्न तो चक्क शेळीशी करतोय. आता शेळीचं आणि लांडग्याचं लग्न होईल का? पण इथं लांडग्यानं आव आणलाय शेळीचा नवरा होण्याचा, शेळीचं आयुष्य संसारामध्ये समृद्ध करण्याचा. पण खरंच लांडग्याचं तसं काही आहे का मनामध्ये, का दुसरंच काही आहे? आता दादांची गाणी म्हणजे त्यातून बरेचसे मिनिंग्ज निघतात. दादांना तर द्विअर्थी शब्दांचा, द्विअर्थी गाण्यांचा, द्विअर्थी संवादांचा बादशहा मानलं जायचं. दादा म्हणायचं तुम्हाला पाहिजे तो अर्थ घ्या, माझा अर्थ मी तुम्ही विचाराल तेव्हा सांगतो. आता आपणही या गाण्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं अर्थ घेऊ शकतो. हा लबाड लांडगा कदाचित समाजामधला एखादा सभ्यतेचा आव आणणारा पुढारी असू शकेल, एखादा अधिकारी असू शकेल, एखादा पुजारी असू शकेल, आणखी कुठल्याही क्षेत्रामधला सभ्यतेचा आव आणणारा, मुखवटा घालणारा, मात्र आतून लबाड असा ढोंगी लांडगा, लांडग्याच्या विचाराचा, लांडग्याच्या विकृत व्यक्तिमत्वाचा व्यक्ती असू शकतो. आता शेळी म्हणजे काय तर समाजातली कुठलीही गरीब व्यक्ती किंवा जी अडाणी आहे, अज्ञानी आहे, अडलेली आहे, नडलेली आहे, पिचलेली आहे ती, आणि तिचा गैरफायदा तिला गोडी गुलाबीमध्ये आपल्या ताब्यात करून घेणारा लांडगा कसा लग्नाचं आमिष दाखवून तिला फसवतोय आणि शेवटी तिच्या जीवावर उठतोय, या गाण्यातून मांडण्यात आलेलं आहे.
सध्या राजकारणामधल्या अशा लांडग्यांचे कितीतरी व्हिडिओ, कितीतरी फोन कॉल्स आपण टी व्हीच्या माध्यमातून, त्यातल्या बातम्यांच्या माध्यमातून बघतोय. त्यात सोशल मीडियासुद्धा इतका जागृत झाला आहे की हे सगळं आपल्यापर्यंत पूर्वी बातम्यांमधून आलं नसतं, मात्र सोशल मीडियामधून आता ते सगळं समोर येतं आहे. म्हणून मुकाट्यानं बातम्यामध्ये सुद्धा बातमीदारांना दाखवावं लागतंय, कारण पर्यायच उरलेला नाही. दाबून ठेवायचं तरी किती, लांडग्याच्या करामती लपवून ठेवायच्या तरी किती. लांडगा नवरान शेळी नवरी, डोईवर बाशिंग ठरना, नवरीला लुगडं पुरना. सासूचा शालू सासऱ्याचा पटका, ठिगाळ जोडून लांब करतय, कसं ढांग करतय. सध्या सगळीकडं अशा पद्धतीनं लोकशाहीचं विडंबन सुरू आहे. जे काही जुळत नाही, एकमेकात व्यवस्थित बसत नाही, अशा गोष्टींचा ताळमेळ घालत कुठून तरी खुर्च्या प्राप्त केल्या जात आहेत. सत्तेवर स्वतःची माणसं स्वतः बसतायत आणि मग अशा रीतीनं ठिगळं लावून लावून सत्तेचा कारभार हाकला जातोय. कुठून तरी ह्याची 4 माणसं, त्याची 4 माणसं, ह्याची साथ घ्या, त्याची मदत घ्या, असं करून कुठून तरी सत्ता स्थापन करायची. आणि ठिगाळ जोडून लांब करतंय. ठिगळं जोडून जोडून सत्तेचं राजकारण लांब व्हायला लागलंय, वेळ लांबवायला लागलेत आणि मग आपला फायदा तोपर्यंत करून घ्यायला लागलेत. नवरा लांडगा आहे आणि नवरी शिळी आहे. थोडक्यात स्वार्थी पुढारी आहेत आणि समोर बिचारी शिळीसारखी भोळी भाबडी जनता आहे. आता यांचं लग्न कसं लागणार बघा. हे सत्ताधीश राजकारणी आपले नवरे व्हायला बघायला लागलेत आणि त्यासाठी वाटेल त्या क्लुप्त्या करायला लागलेत, ठिगळं जोडायला लागलेत, कुठून तरी सत्तेचा सारीपाट आपल्या ताब्यात ठेवायला बघायला लागलेत. तांदूळ वाटतोय ससा करवली, हरणी म्हणती बसाजी, हरणी म्हणती बसाजी, ढोबळ आस्वाल म्हणतंय हसाजी. वाघाचा ताशा सिंहाचं ढोलकं, पिपाणी संग ढाम करतंय, कसं स्वांग करतंय. सगळा सावळा गोंधळ आहे. सगळे एक झालेत. हरण काय, ससा काय, सिंह काय, वाघ काय, सगळ्यांची नाटकं चालू आहेत. सगळे एक झालेत. इतर कुठंही एकत्र न दिसणारी ही मंडळी स्वार्थापोटी सत्तेच्या खुर्चीसाठी एकत्र येऊन तांदूळ वाटतायत, ढोल वाजतायत, ताशा वाजवतायत, कुठून तरी सत्तेचा सोहळा संपन्न करतायत आणि आपापल्या खुर्च्या मजबूत करतायत. त्यांचं ध्येय एकच आहे, लांडग्यासारख्या पुढाऱ्यांशी शेळीसारख्या जनतेचं लग्न लावून द्यायचं, सत्ता काबीज करायची आणि मग शेळीचा फडशा पाडायचा. 5 वर्ष मिळो, 10 वर्ष मिळो किंवा आयुष्यभरासाठी मिळो, पण कुठून तरी सत्ता काबीज करून या जनतेला लुटायचं. घटका भरली तिथं तरी बी भटजी मिळना कुठं हो, भटजी मिळना कुठं, आगाऊ गाढावं ताडकन उठ हो. टिपत गातय, मंतार म्हणतंय, भोकाड पसरून व्हाव करतंय, कसं ढांग करतंय. आता बघा लगीन लावायचंय पण तसा भटजी मिळनाय, कुणीतरी मंत्र म्हणणारा तज्ज्ञ मिळनाय, पण आता लगीन तर लावायचंय राजकारण्यांचं लोकशाहीशी. आता हे लग्न लावायला म्हणजेच ही लोकशाहीची तरतूद पुढं न्यायला योग्य अशा व्यक्ती सापडत नाहीत, चांगला पुरोहित मिळत नाही. पण मग आता करायचं काय, हातून सत्ता तर घालवून चालणार नाही. मग अशा वेळी गाढवासारख्या बुद्धिमत्तेची भोकाड पसरणारी, गोंधळ घालणारी मंडळी पुढे येत आहेत आणि कुठून तरी जे मनाला येईल ते बडबडून बोलबच्चनगिरी करून आम्हीच कसे हुशार आहोत हे दाखवून मंत्र म्हणतायत, मंगलाष्टका पडतायत आणि एकदाचं अक्षता स्वतःवरती टाकून घेत आहेत. लांडग्याचं आणि शेळीचं लग्न लावतायत, सत्तेचा सारीपाट आपल्या हातात घेत आहेत. पुढं काय होणार आहे मग? मांडाव झाला वसाड सारा, पळत सुटलं वराड, पळत सुटलं वराड, लांडगा शेळीचा करतोय फराळ. माणूस काय अन गाढाव काय, जाईल तकडं बॉम्ब करतंय, कसं ढांग करतंय. आता शेवट जे व्हायचं ते होणार आहे. लांडग्याचा मुळातच हेतू शेळीचा फडशा पाडण्याचा होता. ढोंगी लांडगा आहे, त्याला शेळीशी लग्न करून कुठून तरी शेळी स्वतःच्या ताब्यात घ्यायची होती आणि शेवट फडशा पाडायचा होता आणि त्याला या सगळ्या बाकीच्या त्याच्या सहकारी
प्राणी मंडळींनी मदत केली आहे. राजकारणात असंच चाललंय, एखादा ढोंगी लांडगा सत्तेच्या वरच्या खुर्चीवर बसण्यासाठी आपल्या इतर ढोंगी साथीदारांची मदत घेतो. मग ते कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या धर्माचे आहेत, याच्याशी कुणालाच काही देणं घेणं नाही आहे. त्यांचे गट काय, त्यांची बुद्धिमत्ता काय, याच्याशी घेणं देणं नाही आहे. फक्त आपल्यासारखा जो ढोंगीपणा त्यांना जमतोय का, एवढंच बघून मग असे ढोंग्यांचे गट तट तयार होत आहेत. आणि हे गट तट कुठून तरी एकदाची लोकशाहीची सत्ता काबीज करतायत आणि मग जनतारूपी शेळीवर तुटून पडतायत. शेळीचा शेवटी घास करतायत, फराळ करतायत. आणि मग दादा शेवटी संदेश 2 ओळीत देत आहेत. अहो, प्राण्याच्या रूपात मी हे गाणं दाखवलं आहे, पण शेवटी माणूस काय आणि गाढव काय, म्हणजे माणूस काय आणि प्राणी काय, काय करतायत तर जाईल तकडं बॉम्ब करतंय, बॉम्ब करतंय जिकडं तिकडं आपल्या कर्मानं, आपल्या कृतीनं. आणि मग व्हिडिओ बाहेर येत आहेत. लांडगा कसा गंडवतोय शेळीला आणि शेळी पण कशी गंडवली जाते लांडग्याकडून. अरे रे, हेच तर या गाण्यातून दादांनी अतिशय चपकलपणे लोकांसमोर मांडलंय, अतिशय सुंदर रीतीनं. तर मंडळी, आज आपण आपली आवड यामध्ये दादांच्या 1972 सालच्या एकटा जीव सदाशिव या चित्रपटातल्या लबाड लांडगं ढांग करतंय या गाण्याबद्दल थोडीशी चर्चा केली. हे गाणं आजच्या राजकारणाला, आजच्या सामाजिक परिस्थितीला एकंदरच कसं लागू पडतंय आणि लांडग्यासारखी प्रवृत्ती आपल्यासारख्या शेळ्यांना म्हणजे जनतेला कशी फाडून खातायत, हेही थोडंसं चर्चात्मक पद्धतीने बघितलं. तेव्हा आता थांबतो. पुन्हा पुढच्या वेळी भेटूयात आणखी एखाद्या सुंदर अशा मराठी गाण्याला घेऊन याच आपल्या आवडत्या आपली आवड कार्यक्रमात. तोपर्यंत राम राम.